चर्चा कळली पाहिजे, एकमेकाचे विचार कळले पाहिजेत, काही बैठक झाली पाहिजे, अशी चर्चा आहे. आणि मग ते बोलायचं. मग बोलताना त्यांनी सुरुवात झाली, ती म्हणली, हे बघा तुम्ही मला पसंत आहात, मी तुमच्याकडे लग्न करायला तयार आहे. तू मला पसंत आहेस, मी सुद्धा लग्न करायला तयार आहे. पण तिने सांगितलं माझ्या 3 अटी आहेत. कोणत्या कोणत्या अटी? पहिली गोष्ट, मी तुमचं मंगळसूत्र घालणार नाही. दुसरी गोष्ट, कपाळाला कुंकू लावणार नाही. आणि तुमचं कधीच 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 नाव घेणार नाही. तुम्ही काय बॉयफ्रेंडचं नाव घेते का काय? कधीच नाव घेणार. सांगा, अशी जर मुलगी असेल तर कुणी एखादा पसंत करेल का? असला इथं नवरदेव तर सांगा मुक्कामाला राहतो सुपारी फोडूनच जातो. शक्य नाही. मला अपेक्षा आहे, आपल्याला सुद्धा अपेक्षा आहे, तिने आपल्या नावाचं मंगळसूत्र घातलं पाहिजे, आपल्या नावाचं कपड्याला कुंकू लावलं पाहिजे आणि 4 चौघीमध्ये सणावाराला नाव घेतलं पाहिजे. आणि असं का तिने केलं की आम्ही तिची सेवा करायला तयार. बरोबर आहे ना? नाही काही लोक म्हणतात बाबा धाब्याहून तर येईल नाही बाबा येता येतात. अहो सेवा करतो आपण महाराज. तिने जर खरंच आपल्या अशा प्रकारचे वागलं तर ठीक आहे. नाही, पूर्वीचा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा आहे महाराज. अहो किती सेवा करतो पत्नी. आता आपल्याला गावाला जायचं असा महाराज, तो सकाळी संध्याकाळी येतो म्हणतो, हे बघ सकाळी आपल्याला 9च्या गाडीने फाट्यावर जायचे, 9च्या गाडीने जायचे, आटप लवकर. ठीक आहे ती म्हणते. सकाळी हा लवकर उठतो, शौचमुख मार्जन करतो, सचील स्नान करतो, कडक कपडे घालतो स्त्रीचे, एवढे कडक मार. त्याची टोपी तर एवढी कडक असते, पुढच्याला फेकून मारली तर पोच पडून एवढी कडक कपडे घालतो महाराज. आणि चौकून येऊन डोसालपानी झाड फवारून करतो. ती स्प्रे वगैरे होतं, मला म्हाताऱ्या माणसाला नाव येत नाही भाग. स्प्रे वगैरे, बॉडी स्प्रे वगैरे मारतो आणि टाईट होतो महाराज, मेकअप वगैरे करून आणि जातो. आल्याबरोबर तो म्हणतो, हे आटपलं की नाही? ती म्हणते जरा थोडं थांबा. तो असाच तुमचा बायकाचा घोळ असतो. अरे 11ची गाडी गेली की पुन्हा 2 वाजेपर्यंत गाडी आटप लवकर. ती म्हणते जरा हात या ना. हात घेऊन काय हानती का काय म्हणतो. हा घरात येतो आणि घरात आल्याबरोबर तो म्हणतो, काय बोल काय म्हणणं तुझं? ती म्हणते उचला ही सुटकेस. तू बारकाईने चिंतन कर. आपण गावाला निघाल्यावर पती पत्नी आपण जर गावाला निघालो, छोटासा मुलगा संघ असला तर सुटकेस कोणाच्या हातात असती? लाजू नका, आपण ओळखीचेच येतो, त्याला काय पाहुणेच. मालकाच्या हातात सुटकेस. बर, मुलाची वॉटर बॅग कोणाच्या हातात असती? मुलगा कोणाच्या कडेवर असतो? आणि ही चालली रिकामी मास्तर सर. बरं, बस स्टॉपवर गेली. बस स्टॉपवर गेल्यानंतर एसटी आली आणि एसटी आल्यानंतर एसटीला हात कोण करतं? आपण. बरं, गर्दी असल्यावर जागा कोण धरतं आणि बसतं कोण? अरे मग उभास ना माझं गाव बसतो. हे काय तुम्हाला रात्रभर सांगितलं. माझा दृष्टांत संपला.